सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, थेट बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील, पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप दूर होतील. घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही, कुणीच हरत नाही, पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं. कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते. तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणूनच असं म्हणतात, माणूस वाईट नसतो, त्याचा काळ वाईट असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, सत्य बोला आणि आपलेपणा जपा. वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील. आजचे पंचांग शुक्रवार 23 मे 2025. शुभ प्रभात. नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया. आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 7:45 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. नक्षत्र बदलाच्या या वेळा लक्षात ठेवा, कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्त्व खूप आहे. आजचा राहू काळ सकाळी 10:45 ते 12:23 या वेळेत राहील. या काळात महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा. अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:50 पर्यंत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज चंद्र मकर राशीत संचार करेल आणि सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. थोडा विचार, थोडा संघर्ष, पण त्याहूनही जास्त आशा आणि प्रेम. कधी कधी आपण समाजात मिसळताना किंवा नवीन लोकांसमोर जाताना मनात एक भीती, एक चिंता असते. आज तुमच्या मनातही तशी थोडीशी भीती डोकावू शकते. लोक मला कसे पाहतील, मी योग्य आहे का, असे प्रश्न मनात येतील. पण लक्षात ठेवा, तुमच्यातली आत्मसन्मान, तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. स्वतःला प्रोत्साहन द्या, मनातल्या भीतीला हळूच बाजूला करा आणि स्वतःवर प्रेम करा. आज तुमचा निर्धार आणि मेहनत सर्वांच्या नजरेत येईल. तुम्ही ज्या जिद्दीने काम करता त्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. कदाचित एखादं आर्थिक पारितोषिक, एखादी प्रशंसा किंवा एखाद्या मोठ्या संधीचं दार आज तुमच्यासाठी उघडेल. या यशाचा आनंद मनापासून घ्या, कारण हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. आज कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर येईल. कधी कधी घरातील गोष्टी, जबाबदाऱ्या डोक्यावर येतात आणि मनावर दडपण येतं. पण लक्षात ठेवा, हे क्षण आपल्याला खऱ्या अर्थाने मोठं करतात. आपल्या माणसांसाठी, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी आपण कितीही कष्ट करायला तयार असतो, हेच प्रेमाचं खरं रूप आहे. दिवसाच्या एका क्षणी तुम्हाला एखादा आश्चर्यकारक संदेश मिळेल किंवा कुणाकडून एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या मनात गोड स्वप्न रंगवेल. हे स्वप्न तुमच्या मनात नवी उमेद, नवा उत्साह निर्माण करेल. प्रेम म्हणजे काय हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. प्रेम असीम असतं, अमर्याद असतं, पण आज तुम्ही ते खरंच अनुभवणार आहात. तुमच्या आयुष्यातील एखादी खास व्यक्ती तिच्या प्रेमाने, तिच्या काळजीने तुमचं मन जिंकून घेईल. त्या प्रेमाच्या वर्षावात तुमच्या सगळ्या चिंता, सगळे कष्ट क्षणात विरघळून जातील. आज तुमच्याकडे थोडा रिकामा वेळ असेल,
या वेळेत थोडं स्वतःपासून दूर व्हा आणि तुमचं आवडतं काम करा. कधी-कधी स्वतःसाठी वेळ काढणं, आपल्या मनातल्या गोष्टी लिहिणं, एखादं छान गाणं ऐकणं किंवा फक्त शांत बसणं, हे सगळं तुमच्या मनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतं. दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. त्या प्रेमात, त्या आपुलकीत तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या कष्टांना, सगळ्या तणावांना विसरून जाल. हेच तर आयुष्य. प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी जगणं. आजचा दिवस तुमच्यासाठी खास रंग घेऊन आला आहे. लाल रंग. हा रंग म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेमाचं प्रतीक. आजच्या दिवशी लाल रंगाचा वापर करा. कपड्यात, ॲक्सेसरीजमध्ये किंवा फक्त मनातल्या उत्सवात. हा रंग तुमच्या दिवसात नवा जोश, नवी उमेद आणि सकारात्मकता आणेल. आज स्वतःवर प्रेम करा, मेहनतीचा आनंद घ्या. आपल्या माणसांसाठी जगायला विसरू नका आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.